सर ने टारगेट दिया है 2 hours 10 minutes रिकॉर्ड तोड़ने के लिए। वो करंट बहुत फास्ट है, करंट बहुत डेंजर है वो। उसमें रुकना और सीधा रहना वो बहुत चॅलेंज आहे वो एक। हे जे 12 किलोमीटरचं सागरी अंतर सचित यांनी यशस्वीरित्या पार केलेलं आहे। तसं हाय नमस्कार, कशा सर्व। मी राजदीप घरत तुमचं स्वागत करतो आपल्या राजकरंजाचा या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी आता आहे मोरा जेट्टीवरती। कालच एक आपण इव्हेंट केला अक्षर पाटील याचा, म्हणजे 8 वर्षाचा मुलगा। तो अटल सेतू टू गेटवे 17 किलोमीटरचा सागरी प्रवास फक्त 2.5 तासामध्ये त्यांनी पूर्ण केला। तो विषय असा आहे का आज पहिल्यांदा आपण एकाच बरोबर 2 मुलांचे इव्हेंट करणार आहोत। एकाच सोबत 2 जण इव्हेंट घेणार आहेत, तेच म्हणजे 2 पुण्याचे आहेत। पहिल्यांदाच आपल्याकडे, म्हणजे मी तरी पुण्यावाल्यांचे, आपण डोंबिवली आपल्या साईडचे परिसरामधले इव्हेंट कव्हर करत असतो, पण आता पुण्याचे आहेत। पुण्याची 2 मुलं आहेत, एक कार्तिक आणि एक सचित आहे। कुत्र्यांची मला भीतीच वाटते, काल एक कुत्रा माझ्या अंगावर येता राहिला। सचित आहे तो 11 वर्षाचा आहे आणि कार्तिक आहे तो 12 वर्षाचा आहे। म्हणजे एकाच बरोबर आपल्याला 2 इव्हेंट करायचे आहेत, पण संतोष दादाने सांगितलं आहे काय एक इव्हेंटच्या 2 व्हिडिओ बनवायचे, म्हणजे दोघांचे अलग अलग व्हिडिओ बनवायचे आहेत। तर तेच पहिले आपण बघूया। मला वाटतं सचितची करू, कारण का तो लहान आहे, 11 वर्षाचा आहे, तर त्याची पहिली व्हिडिओ असणार आहे। नंतर दुसऱ्या व्लॉगमध्ये आपण कार्तिकची करू, ठीक आहे। टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया। आपल्या समोर सचित आहे आणि त्याचे पेरेंट्स आहेत। तर सचित, अभी फिलहाल मन में क्या चालू है? अभी हम बोट में जाने वाले हैं, तो ऐसे लग रहा है कि थोड़ा सा दिक्कत होने वाली है पहले 3 किलोमीटर्स के लिए। हाँ। बट बाकी किलोमीटर्स अच्छे रहेंगे, आराम से करंट के साथ। ओके। और पुणे में कैसे ट्रेनिंग चलती थी? मतलब ओपन सी तो उधर है नहीं, तो कैसे ट्रेनिंग चलती थी? पुणे में ओपन सी नहीं है, करेक्ट, बट हमने पूल में किए। सर ने हमको 25 kg का ड्रैग पे ना के पूल में 4-5 किलोमीटर करवाया, जिसमें यहाँ पर डबल अप होगा। एलिफेंटा टू गेटवे ऑफ इंडिया क्या टारगेट है आपका? सर ने टारगेट दिया है 2 hours 10 minutes रिकॉर्ड तोड़ने के लिए। रिकॉर्ड तोड़ने के लिए 2 hours 10 minutes। तो मेरे तरफ से आपको शुभकामनाएं, ठीक है। मेरा नाम है मृदुता। ओके। और डैडी? राहुल। वाले 11 साल का है फिलहाल। वो कैसा मतलब माइंड कैसा सेट किया आपने सब कुछ? उसने पहले भी किया है, ओपन सी पर 2 किलोमीटर किया है, संक्रॉक किया है, मालवन किया है। तो अब उसके कोच को भी लगता है, उसको भी लगता है वो रेडी है इतना बड़ा चैलेंज करने के लिए। तो हम बस सपोर्ट कर रहे हैं। हाँ, थोड़ा लगता है डर, पर काफ़ी यहाँ पे सब जो ऑर्गेनाइजर्स हैं और कोच हैं वो सब काफ़ी एक्सपीरियंस्ड हैं। तो ऐसा अब बहुत डर नहीं लग रहा है, ऐसा लग रहा है कि वो कर लेगा। ओके, थैंक यू सो मच। एंड रेडी? हाँ जी। आप आपके बच्चे के बारे में क्या बताओगे? नहीं, वो कर रहा है। पहले तो ये पानी में घुसता ही नहीं था। हाँ। तो मतलब 4 साल तक तो घुसता ही नहीं था। फिर जब इसने स्विमिंग शुरू करी है, पूल में किया, कॉम्पिटिशन्स करना शुरू किए, फिर इसे कोच ने ओपन सी रेकमेंड किया, तो हमने इसको ओपन सी में डाला। मालवन किया इसने, फिर इसने संक्रॉक किया, और अब ये आ गया है। तो होपफुली ये कर लेगा आज भी। सफ़र एक्चुअली डिफ़िकल्ट था। हाँ। क्योंकि ये पानी से बहुत दूर भागता था। हाँ। पानी में घुसता ही नहीं था। बट धीरे धीरे करके शुरू किया, इसकी मम्मी ने शुरू किया, फिर उसके साथ साथ ये भी चले गए पानी में। हाँ। फिर धीरे धीरे कोच ने बिल्डअप किया इसको। पहले 1 साल थोड़ा लगा, बट उसके बाद जैसे जैसे बिल्डअप हुआ, स्टेमिना बिल्ड हुआ, इसका इंटरेस्ट बढ़ा। हाँ। उसकी तरफ। मतलब स्विमिंग बैकग्राउंड आपको कुछ नहीं है? कुछ नहीं है, कोई स्विमिंग बैकग्राउंड नहीं है इसका। ना मेरा है ना किसी और का। ओके, थँक्यू सो मच डॅडी, थँक्यू सो मच। और स्विमिंग करणं जेवढा इम्पॉर्टंट असते तेवढाच इम्पॉर्टंट असते स्टुडंटची डाईट। आणि ह्याच 2 मॅम आहेत आपल्या समोर, जे त्याच्या दोघांचेही डाईट फॉलो करतायत किंवा डाईट सांगतात त्यांना। कसं डाईट असायची, काय असायची? पहिलं आपलं नाव सांगा। माझं नाव गौरी शिंगोटे आहे। थँक्यू। नंतर माझं नाव शांभवी रेडकर आहे। काय सांगाल, डाईट प्लॅन कसा करायला पाहिजे? एखाद्या स्विमरनी डाईट कसा प्लॅन करायला पाहिजे आणि दोघांचा डाईट कसा असायचा? डाएट प्लॅनिंग हे पहिल्यापासून, म्हणजे जेव्हापासून ट्रेनिंग सुरू होतं तेव्हापासूनचं प्लॅनिंग असतं। बरोबर। आणि ट्रेनिंग प्रमाणे हे डाएट तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि चेंज पण होतं। जसं ट्रेनिंग चेंज होतं, इंटेन्सिटी वाढते, तसं डाएटरी चेंजेस पण होतात। म्हणजे तुमचं कार्ब रिक्वायरमेंट्स हायर होतात, किंवा प्रोटीन रिक्वायरमेंट्स, रिकव्हरी प्रोटीन रिक्वायरमेंट्स हायर होतात, आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि हे सगळं आम्हाला बघायला लागतं। बरोबर।
आणि यांची डाएट कशी असायची? त्यांच्या मुलांचा आता एकतर ते ॲडोलसंट एजमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची मुळातली रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे त्यांना आम्हाला ते समजवावं लागलं की तुमची स्विमिंगची आणि ॲडोलसंट एजची जी काही रिक्वायरमेंट आहे ती तुम्हाला मॅच करणं खूप गरजेचं आहे. तर ती त्यांची जी काही वाढ आहे किंवा रिकव्हरी आहे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही त्यांना सायकोलॉजिकली म्हणजे सांगून ह्या गोष्टी त्यांच्याकडनं करवून घेतल्या की जेणेकरून ते लहान आहेत. हां, लहान आहेत आणि त्यावेळेची त्यांची रिक्वायरमेंट खूप जास्त असते. म्हणजे स्विमिंगची तर आहेच आहे, प्लस त्याबरोबर त्यांची वाढीची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यात असं नको व्हायला पाहिजे होतं की आम्हाला की स्विमिंगमुळे जी काही एनर्जी वापरली जाते ती त्यांची वाढीसाठी वापरली जात नाही आहे. तर तिथे त्यांचा हे फरक न होण्यासाठी सुद्धा आम्ही जास्त कष्ट घेतले. तर त्या ह्याच्यानुसार सुद्धा आम्ही ॲडिशन्स केलेत त्यांना की हां, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांनाही आम्ही त्या गोष्टी वेळोवेळी समजावून सांगितल्या आहेत की तुम्ही काय खाल्लं पाहिजे, त्यांना कसं दिलं पाहिजे किंवा काय चेंजेस केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगितल्या. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आपल्या समोर आता कार्तिक आणि सचितचे कोच आपल्या समोर आहेत. पॅरेंट्स सोबत मी बोललो, त्याही पूर्ण श्रेय तुम्हाला दिलं आहे. मुलांना घडवण्यापासून या स्विमिंग इव्हेंटपर्यंतचा प्रवास, या दोघांबद्दल काय सांगाल? मेन ॲडव्हान्टेज हा आहे की इंटरेस्ट आहे पोरांना शिकायसाठी. हां. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही त्यांना टार्गेट दिलं, छोटं करून टार्गेट देत राहिलो आणि त्याच्यानंतर 3 वर्षांमध्ये डिसाईड केलं की हा इव्हेंट करायचा. आणि पेरेंट्स पण सपोर्टिव्ह होते आणि स्टुडंट पण सपोर्टिव्ह होते. आणि जर ते मेंटली प्रिपेअर असेल तर बाकी सगळं कोचचं काम असतं त्यांना ट्रेन करणं. बरोबर. प्रवास कसा होता, म्हणजे तुमची भेट कशी झाली, ते तुमच्याकडे आले कसे, त्या प्रवासाबद्दल सांगा. बेसिक स्विमिंग शिकत होते. ज्या पूलवरती मी कॉम्पिटेटिव्ह कोचिंग घेतो, हां. तेव्हा त्याच्याच वेळेस मी त्यांना टॅलेंट आयडेंटिफाय म्हणतात ते. तर मी त्यांना जेव्हा बघितलं तर मला कळलं की हे लोक शिकू शकतात. बरोबर. आणि जर ह्यांनी एफर्ट टाकला तर हे लोक एका लेवलवर पोहोचू शकतात. बरोबर. त्या हिशोबाने आम्ही टॅलेंट आयडेंटिफाय केलं. आणि तुमच्याकडे बरेच चॅनल होते, म्हणजे अटल सेतू गेटवे झाला जो 2 फेजमध्ये 2 फ्लोमध्ये करतात, आणि हा आपला जुना आणि डिफिकल्ट फेज असणार आहे. म्हणजे फ्लो 3-4 प्रकारचे फ्लो आपल्याला भेटणार आहेत. तर हा चॅनल सिलेक्ट करण्याचा विचार कसा का मनात आला तुमच्या? कारण की जर आपल्याला कोणती गोष्ट अटेम्प्ट करायची ती हार्ड फेजमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये करणं गरजेचं आहे. बरोबर. माझी पर्सनल बिलीफ आहे. आणि 2002 पासून मी हा इव्हेंट करतोय. बरोबर. आणि माझी फर्स्ट स्टुडंट जी होती ती 6 वर्षाची जेव्हा तिने हा इव्हेंट केला होता. हां. तर गोईंग टफ इज बेटर दॅन ट्राईंग इझी इज वॉट माय बिलीफ आहे. ओके. अँड दॅट इज वॉट आय टॉट माय स्टुडंट्स. काय वाटते तुम्हाला, किती तासामध्ये हा पूर्ण करतील? टार्गेट आहे 2:10 ते 2:15 मध्ये करायचं. 2 तासाची तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहेत त्यांची? ट्रेनिंगच्या Powerful हिशोबाने, training, टायमिंगच्या तेच बोलत हिशोबाने, होते. कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने वी थिंक दॅट दे विल मॅनेज इट. ओके सर. सर आपलं नाव? जॉर्ज बकासरे. थँक्यू सो मच सर. हॅलो. हे बघा 2 बोट असणार आहेत आपल्यासोबत. पोचलो आपण एलिफंटा आयलंडवरती, जेट्टीजवळ आहोत. आणि कोच आहेत आपल्यासमोर जे सचितचे ग्रीस लावतात आणि 2च्या दरम्यान तो जंप घेणार आहे. तर तो सर्व प्रवास मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. आणि आज अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्याकडे स्विमर आलेले आहेत सचित आणि कार्तिक. तसंच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून आज युसुफ सर आणि प्रधान सर आज आलेले आहेत. तर त्यांना पुन्हा एकदा मी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा देतो. आज हे 12 किलोमीटरचं सागरी अंतर एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो. तसेच आज इथून एलिफंटा आयलंडवरून 2च्या सुमारास स्टार्ट करणार आहात. आणि आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे JNPT पोर्ट आहे. तर आपण एलिफंटा आयलंडला उभे आहोत आणि इथून आपण स्टार्ट घेणार आहोत आणि गेटवेला फिनिश करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या महासागरामध्ये आपण आता उतरणार आहोत त्याची पूजा करणं, त्याची परवानगी घेणं महत्त्वाचं असते. तर ते सर्व प्रार्थना करताना दिसत आहेत तुम्हाला. इव्हेंट सुरू करापूर्वी आपले जे कोच आहेत दोन्ही स्विमरचे, ते त्यांना गाईड करताना तुम्हाला दिसत आहेत. बघा. You guys want to have Water. He'll be right there next to you. Okay? Just keep swimming. All the best, both of you. All the best, Karthik.
ऑल द बेस्ट कार्तिक, ऑल द बेस्ट सचिन. थैंक यू. ऑल द बेस्ट. आणि आपले दोन्ही स्विमर तयार आहेत. हॅलो गाईज, गुड लक. थैंक यू. Okay, one at a time, throw it, dive and start swimming that side. Okay? Karthik, are you clear? Like this now? Yes. Yes, like this. दोघेही रेडी You can आहेत. dive, there's nothing down. Dive properly. Take a proper start dive. Understood? Yeah, sure. सचिन यू कॅन जम्प. वेट 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 यू वेट. इससे ही जाना है क्या? तो वो क्यों उससे? वो जाएगा, फिर से जाएगा. रुको. मैं इस साइड ही जाऊँ? शाबाश. शाबाश, good boy. Very nice. चल शाबाश. Very good. चल. Very good. चल शाबाश. Very good. Easy Sachin. Shabash. Easy. चल शाबाश. Kick कर बेटा, kick. Yes. Good. इधर सीधे. चल. शाबाश. चल शाबाश. Very good Sachin. Wonderful. Yeah. Okay. Good. Good. Relax. Keep. Good. Very good. Shabash. Very good Sachin. Relax. Good. Relax. Very good. Relax. Good. Chal shabash. Shabash. Very good. Go. Keep going, baby. You can do it. Keep going. Good. Easy. Good. 1, 2, 3. 1, 2, 3. Good boy. Kick. 1, 2, 3. Shabash. Chal. 1, 2. Chal shabash. Good boy. Very good Sachin. चल दिया. आ गया. 1, 2, 3. Well done. आ गया. Good boy. आ गया. Go, baby, go. आ गया. 1, 2, 3. Good. Good boy. 2, 3. 1, 2, 3. मित्रांनो, एलिफंटा टू बुच्चर आयलँड 5 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. आणि बुच्चर आयलँडची जेट्टी आहे ती आपण फिरून आलो आहे. पण आपले जे सचित आणि कार्तिक आहे तो जेट्टीच्या खालून आला आहे आणि भरपूर ॲडव्हान्टेज मिळालेला आहे या गोष्टीचा त्यांना दोघांनाही. पण याच्यापूर्वी जे आपण इव्हेंट केलेले आहेत त्यांना ह्या पूर्ण फिरून यायला लागलेलं आहे. तर आता हे प्लस पॉईंटमध्ये बघूया कसा प्रवास होतो आहे. पूर्ण ब्लॉग बघा. 1 तास पूर्ण झाला आहे. कमसे कम आपण बुच्चर आयलँड पार केलं आहे बघा. आणि एनर्जी ड्रिंक पितोय सचिन. आणि मम्मा डॅडा दोघंही सपोर्टला आहेत, पूर्णपणे सपोर्ट करतायत.
त्याची आई आपल्या समोर है। एक्सपीरियंस कैसा है आपका? आपका लड़का अच्छी तरह स्विम कर रहा है, 1 घंटा पूरा हुआ है और 7 किलोमीटर का उसने डिस्टेंस कवर किया है और सिर्फ 5 किलोमीटर का डिस्टेंस रह गया है। कैसा लग रहा है? एक्सपीरियंस कैसा है आपका? बहुत अच्छा लग रहा है, बहुत एक्साइटेड हूँ मैं कि वो खत्म कर रहा है, उसने इतनी अच्छी पेस की है, तो रियली चेयरिंग फॉर हिम। आई होप वो कर ले अपने टाइम में खत्म। ओके। एक्सपीरियंस अभी तक तो बहुत बढ़िया है, हाँ। कर रहा है, हो रहा है अंधेरे में। ऑर्गेनाइजिंग काफ़ी अच्छा है, जो सपोर्ट है वो काफ़ी अच्छा है, तो अभी तक तो काफ़ी अच्छा है। ओके, थँक्यू सो मच। शाबाश। जेव्हापासून इव्हेंट सुरू झालाय तेव्हापासून मम्मा आणि डॅडी याच ताकदीने आवाज देत आहेत त्याला। खूप मजा आली इव्हेंट पाहताना आहे आणि जसा या बोटमध्ये वातावरण आहे तसाच त्या बोटमध्ये देखील वातावरण आहे। तुम्हाला मगाशी देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी। सपोर्टला चाललाय। मित्रांनो 2 तास पूर्ण झालेत आणि 10 किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत पूर्ण झाल्याने समोर आपले मुंबई बघताय। लवकरच आपला प्रवास पूर्ण होणार आहे। मित्रांनो मिडल ग्राउंड जवळ पोहोचलोय आपण। पाण्याला प्रेशर मजबूत आहे, हो बघा आलोय। कायच मिनिटामध्ये आपण पोहोचू, प्रवास पूर्ण होईल। पाण्याला पेल बघा किती, करंट बघा पाण्याचं काय। इकडून पूर्ण खेचायला सांगितलं आहे 25-50 मीटर, जेणेकरून आपण आतमध्ये पोहोचू आणि मग आतमध्ये पोहोचल्यानंतर गेटवे आपल्या समोर येईल। हा पॅचच थोडा हार्ड आहे, फुल प्रेशर आणि स्पीड पण बघता येत। फ्लॅश ऑन नाही करू शकत कारण का हा नेव्ही एरिया आहे, आपण इकडे ऑन नाही करू शकत व्हिडिओ। दोन मिनिटापूर्वी आपण त्या बाजूला होतो आणि प्रेशर मुळे आपण बघा कुठल्या बाजूला गेटवे तिकडे आहे। भरपूर करंट आहे पाण्याला, भरपूर करंट आहे। आलोय बघा, ही फक्त बॉर्डर आहे, ही बॉर्डर आपण क्रॉस केली ना का आलो। चल आ गया, चल वेरी गुड, गो Good going, good going. शाबाश। पोचलो आणि सर्वांची धावपळ बघताय। Here we go. Come on, baby, well done. You almost there. Come on, finish up. Oh God. Come on, Sajid. आगे आगे आजा, आजा, शाबाश. चल चल चल, शाबाश शाबाश, शाबाश. काम काम काम। सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद बघताय। Well done. Have reached. Oh, well done. दादा पाटी घे, दादा ते पाटी घे। Finished. Very good. चल चल आजा, देख देख देख, हाँ आजा, देख के घुटने मत लगा। Well done, Sachin. Good job. You did so well. चलो कितने मिनट में? We'll see. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे। आज हे जे 12 किलोमीटरचं सागरी अंतर सचित यांनी यशस्वीरित्या पार केलेलं आहे। तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून युसुफ सर आलेले आहेत, तर त्याचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील सर प्लीज। 3 hours 12 minutes and 56 seconds to complete this 12 kilometers from Elephanta Caves to Gateway of India. Congratulations to you. ते त्याला ट्रॉफी देतील आणि इंटरनॅशनल विंड सर्फिंग गोल्ड मेडलिस्ट आहेत।
त्यांनी हे अंतर खरोखरच कमी वेळात पार केलेलं आहे आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you. अब बहुत अच्छा लग रहा है. बहुत ज़्यादा मुश्किल था जो इन बच्चों ने किया है अचीव. सो इट इज़ वेरी वेरी कहते हैं, आई एम वेरी प्राउड कि उन्होंने इतना पूरा कर लिया है. मिडल ग्राउंड से लेकर गेटवे तक जो 700 मीटर का जो डिस्टेंस था, वो प्रेशर, वो करंट में बच्चे तैर रहे थे, तब माइंड में क्या चालू था? मुझे लगा था कि वो निकल जाएगा, आगे निकल जाएगा करंट से, लेकिन ये थे साथ में, तो उन्होंने जो भी थे वो उसके साथ बोट में भी थे, उन्होंने गाइड करके उसको ले आए अंदर. बट वो करंट बहुत फास्ट है, बहुत डेंजर है वो. उसमें रुकना और सीधे आना वो बहुत चैलेंज है. वो ये लोग साथ में थे तो हो गया, खुद से रहता तो नहीं होता था. अभी कैसा लग रहा है? अभी बहुत अच्छा लग रहा है. पहले बहुत डर भी था, इसको तो होगा ही, हमें भी बहुत था. एक तो रात में कर रहे हैं, हाँ. और पहले इसने सिर्फ 2 किलोमीटर किया है, तो ये 2 किलोमीटर के बाद सीधे ही 12-14 किलोमीटर है, वो भी रात को है. तो डर तो हमको भी था, बट उसने कर लिया, कैसे भी करके कर लिया. तो अभी वो है कि हाँ, अभी खुश है, शांति है. Congratulations. Thank you so much. Thank you so much. तो चलो दोस्तों, व्लॉग एंड करने का समय आ चुका है. आज हमने 2 इवेंट सक्सेसफुली कंप्लीट किए हैं. पहला है वो सचित 11 साल का लड़का, और दूसरा कार्तिक जो 12 साल का लड़का है. इस वीडियो में आपने सचित को देखा जिसने 12 किलोमीटर का डिस्टेंस सिर्फ 3 आवर्स 12 मिनट्स में कंप्लीट किया, और कार्तिक का टाइम और पूरा इवेंट का वीडियो आपको नेक्स्ट वीडियो में देखने मिलेगा. सो स्टे ट्यून, मिलते हैं अगली वीडियो में. तब तक बाय बाय, टेक केयर, सी यू सून, बाय बाय.